हा ते आधी 200 रुपये गोळा करा. हा ते मला नाही माहिती. तू आधी 500 गोळा कर सगळ्याकडून 500 घे. एक तर चलत दे, नाही तर मग चलत वापस जाय. आम्हाला काय घेणं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं नवीन ब्लॉग मध्ये. आज आपण चाललो फिरायला चाललो. तर आता 2-3 गाड्या आहेत. आम्ही 6 जण आहे टोटल. आणि आज चाललो फिरायला. तर आता आपण बघू काय काय नेमकं बघायचं आणि काय काय नाही. चला आता बघू आपण नेमकं बघायचं. सगळ्यात आधी आलो आपण पेट्रोल पंपावर. काय म्हणलं कुठं जावं, आधी गाड्या फुल करून घेऊ. मस्त पैकी पेट्रोल भरलं. मग तिन्ही पण गाड्यामध्ये आता मस्त पेट्रोल भरलं. आता आपल्याला निघायचं होतं. मस्त पैकी निघालो की पोरं म्हणले आधी चहा प्यायचं. कुठतरी थांबवलं. मग काय एका जागा सर्व मंडळी आमची जमा झालेली. हे आमची टोटल गँग आहे. ही टोटल गँग जमा झालेली आहे. मस्त पैकी चहा पी मागवला, गुळाचा स्पेशल चहा मागवला. आणि तिथून पुढे चहा पी घेतला आणि म्हणलं होतं चला मग आता परत आता निघालो. आता थोडंसं निघालो व्यवस्थित. आता म्हणलं चला मग आता जास्त थांबायचं नाही, काय नाही. मग म्हणलं निघालो आपण मस्तपैकी. पण म्हटलं काय पुढे निघायचं आधीच मग काय आता सर्व निघालो तर परत काय झालं ना थोडासा घोळ. हा ते आधी 200 रुपये गोळा करा. ते मला नाही माहिती. तू आधी 500 गोळा कर सगळ्याकडून 500 घे. एक तर चलत दे, नाही तर मग चलत वापस जाय. आम्हाला काय घेणं. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज. 95 रुपये तरी हिशोब जुळला. ह्याने 100 ह्याने 200 करू हिशोब जुळला. आणि इथून पुढे आता आपण चाललो आहोत कुठं तरी फिरायला. मग आता इथून पुढे फिरायला जायचं म्हटलं तर चला मग जवळपास आपण पोहोचलेलो आहोत आता मडीला. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. सर्वप्रथम आलो आपण नाथ भक्तांचं सहर्ष स्वागत. आपण आलो पायऱ्यापाशी मस्त पैकी सर्वांनी आधी 2 हातपाय फितपाय मस्त फ्रेश धुवून काढलेले आहेत. सर्वजण आता म्हटलं आता थोडंसं फ्रेश होऊन सगळेजण बघा मस्तपैकी फ्रेश झालेले आहेत. आता आपण निघणार आहोत दर्शनासाठी आपण निघालो होतो डायरेक्ट. आता आपण आलो मंदिराच्या मेन गेटला आलो. म्हणलं आता मस्तपैकी आता मध्ये आपण एंट्री करू. ओम नमः शिवाय. मस्त आपण मंदिरामध्ये आता मध्ये जाणार आहोत. आणि आता हे बघा वरतून आपलं कसं दिसतंय मंदिरापासून आता आपण एंट्री केली आहे. चैतन्य कानिकनाथ नमो. मस्तपैकी आवाज घंटी वाजून म्हणलं आता दर्शन घेऊया. मस्तपैकी आता दर्शनासाठी आता आपण आलेलो आहोत. आणि हे आहे आपलं मंदिर. इथून आपण लांबूनच आधी दर्शन घेऊया. मग नंतर आपण रांगेला लागून दर्शन घेऊया. म्हटलं आधी लांबूनच दर्शन घेतलं मस्तपैकी. तुम्हाला पण म्हणलं दाखवून देऊया. मस्तपैकी दर्शन घेतलेलं आहे आपण. आता हा आहे मंदिराचा पूर्ण नकाशा. डायरेक्ट आपल्या ह्याच्यावर मॅपवर दाखवला आहे. श्री कानिकनाथ देवस्थान ट्रस्ट हे ट्रस्ट आहे. हे आहे आपलं मंदिर आहे. हे आहे आपलं इकडं जे आहे हे पूर्ण मंदिर आहे. मंदिरापाशी हे जे दाखवलेलं आहे हे पूर्ण मंदिर दाखवलं आहे. मंदिरामध्ये नेमकं काय नाही ते आता बघूया ना. आपण दर्शन सगळीकडे घेऊया. थोडीफार मस्ती चालणारच होती. हीच ती जागा त्या छोट्याशा दारामधून मध्ये जाण्याचा सर्वजण प्रयत्न करतात. हे बघा एवढी मोठी आमची गँग बी आधी मंदिराला जाण्यासाठी मध्ये तयार झाली होती ना. आम्हाला तर सुरुवातीलाच वाटली भीती. पण म्हटलं जावा का नाही तरी पण नाही गेलो आपण लवकर नाही गेलो. पण मित्र घुसले आणि मला वालालं तर खालीवर वालालं तर आधीच खालीवर एवढी मोठी गर्दी पाहून एवढ्याशा दरवाज्यामधून कसं मत जावायचं. परत मित्र दर्शन घेऊन बाहेर आले मित्र म्हणले एकदम काहीच नाही. मग थोडीफार डेअरिंग केली. मग म्हणलं शिरलोच मध्ये शेवटी. मधून दर्शन घेऊन बाहेर आलो. मग ओम चैतन्य कानिकनाथ मग दर्शन घेतले. आणि इथं सर्वजण रील काढतात ते बघण्यासाठी आपण आलो होतो. म्हणलं आपण पण दर्शन घ्यावा आणि थोडेफार फोटो काढावा. ते आधीच आमचा सोम मित्र तो आधी वरी जाऊन उभा राहिला. म्हटला मा फोटो काढा आधी, त्याशिवाय जमतच नाही. मोबाईल माझा आहे म्हटलं, फोटो पण माझ्या आधी काढ. म्हटलं ठीक आहे चाल थांब मग वरी. किंवा म्हटलं थांब गर्दी होऊन बाजूला मग. त्याच्यामुळं काय थोडीशी गर्दी होती. आणि आपण आलो होतो तर फोटो काढण्यासाठी आलो होता. आणि बघितलं मस्तपैकी थोडंसं शूट केला. आणि नंतर बघितलं तर काय ओम चैतन्य कानिकनाथ नमो हे मस्तपैकी बघितलं. आणि दर्शन घेतले. एक नंबर वाटलं. असं वाटत होतं शांत बसून ठेवावं.
सर्वांचे दर्शन फिशन घेऊन आपण उतरलो खाली. आता इथून पुढे आता आपल्याला अजून एका ठिकाणा जायचं होतं. मग मस्तपैकी म्हटलं चला म्हणलं लवकर म्हणे. आपण थोडेसे चपला बाहेर ठेवल्या त्या म्हणून दुसऱ्या गेटला ठेवलं होतं आणि आपण गेलतो दुसऱ्या गेटनं. मग काय आलोत आपण खाली आलोत मस्तपैकी ना. आता आपल्याला जायचं होतं दुसऱ्या ठिकाणी. मग तिथून पुढे आपण परत निघालो. आपल्याला जायचं होतं आता थोडं फास्टसाठी मग आपण थोडंसं निघालो. रात्र थोडीशी वाढली होती, 6 वाजले होते, त्याच्यामुळे अंधार पडायला सुरू झाला होता. मस्तपैकी आपण आता निघालेलो होतो ना. आपल्याला जायचं होता मच्छिंद्रगडावर. कारण ना आता मच्छिंद्रगडाचं जास्त अंतर नव्हतं. फायनली आपण तिथं पोहोचलो बघितलं वातावरण बघितलं, जत्रा भरल्याने वाटत होतं. पण नंतर मंदिराच्या आवारात जाऊन थोडीशी भीती आलो आणि मंदिराचं काम चालू होतं. त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी लांब जायची एंट्री नव्हती. त्याच्यामुळे लांबून दर्शन घेतले, प्रसाद खाल्ला. म्हटलं चला म्हणे आता आपण बघूया मंदिर कसं बांधकाम चालू आहे, आपलं या मंदिरामध्ये काय आहे आणि काय नाही बघण्यासाठी आपण निघाला होता. आपण आता हे मस्तपैकी बांधकाम चालू होतं त्याच्यामुळं ही जी आहे आपलं पूर्ण ट्रिप पूर्ण झालेली जवळपास झाली होती. आता इथून पुढे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. जर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.